आज मला आणि माझ्या मित्रांना जायचं होतं शॉपिंगसाठी. आम्ही घ्यायला गेलो एक आणि आणलं अनेक अशी गोष्ट झाली. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सगळ्यात आधी आम्ही निघालो हिंजवडीच्या ॲलेन सॉलीच्या आउटलेटमध्ये. तिथे आम्हाला घ्यायचं होतं ब्लेझर, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो आणि सगळ्यात आधी ब्लेझरच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. पण नर्सच्या कपड्यांशिवाय आम्हाला तिथे काहीच एवढं खास मिळालं नाही. नाराज होऊन आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही गेलो होतो व्हॅन ह्युसेनच्या शोरूममध्ये, जे की ॲलेन सॉलीच्या बाजूलाच होतं. तिथे पण असं समजा की आम्हाला काहीच खास मिळालं नाही जे आम्हाला पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही तिथून पण वापस निघालो आणि फायनली आम्ही डिसाईड केलं होतं की चला आता आपण फिनिक्स मॉलला जाऊ. त्यामुळे ड्रायव्हर आमचे रिप्लेस झाले. मी तर मागेच बसणार होतो आणि आमचे ओमकार भाऊ सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत आम्ही निघालो फिनिक्स मॉलला. मी मागे बसलो होतो आणि बाहेर पाहतो तर काय, मला फिनिक्स मॉल दिसायला लागला होता. ट्रॅफिक खूप होती, पण फायनली आम्ही फिनिक्स मॉलला पोहोचलेलो होतो. डिक्की चेक करण्याचा ट्रेडिशन तिथली आहेच आणि डिक्की चेक करून आम्ही आमची गाडी व्यवस्थित पार्किंगला लावली आणि आम्ही मॉलमध्ये एंट्री घेतली. आम्हाला वाटलं आम्ही सगळ्यात आधी पार्क एव्हेन्यूला जाऊ, H&Mला जाऊ, पण नाही. आम्ही सगळ्यात आधी गेलो होतो शॉपर स्टॉपच्या ठिकाणी. आम्हाला घ्यायचं होतं ब्लेझर, पण आम्हाला वॉचेसच्या कलेक्शनने केलं होतं अट्रॅक्ट. अरमानी एक्सचेंजचं हे जे वॉच आहे हे माझ्या एका मित्राला खूप जास्त आवडलं होतं. इतकं जास्त आवडलं की त्यांनी ते घालून बघितलं आणि त्याच्यानंतर त्याची नजर त्याच्यावरनं हटत पण नव्हती. इवन हे क्रोम डिझाईन मला पण आवडलेलं होतं आणि एका मित्राला तर आवडलं ते वेगळंच. खूप कन्फ्युजन सुरू होतं, काय घ्यावं काय नाही. त्यातलं हे एक वॉच आवडलं आणि हे दुसरं. आणि मग मला असं हिंट लागली होती की आता मला वाटते याच्यावर डील होणार होती फायनल. त्यामुळे फटाफट दोघांनी पण आपापल्या वॉचेस सिलेक्ट केल्या आणि मग फायनली शॉपर स्टॉप फिनिक्स मॉल वाकडच्या ठिकाणी आमची डील डन झाली आणि फायनली माझ्या मित्राने पेमेंटसुद्धा पूर्ण केलं. विचार करा, आम्ही गेलो होतो 3-4 हजार रुपयाचं ब्लेझर घ्यायला, पण आम्ही खरेदी केली जवळपास 40,000 रुपयांची प्लस ब्लेझर वेगळं. आता फायनली आम्हाला जे घ्यायचं होतं ते घ्यायला आलो, म्हणजेच ब्लेझर. ॲक्च्युली आता जी गोष्ट घ्यायची होती ती आम्ही बघायला आलो, ते म्हणजे ब्लेझर. फायनली ओमकारने ब्लेझर सिलेक्ट केलं आणि नंतर खाली जाऊन आम्ही पेमेंट करून पहिले त्या वॉचेसचं अनबॉक्सिंग करायला घेतलं. दोघांनी पण 2-2 वॉचेस घेतलेल्या होत्या आणि दोघांचंही आता अनबॉक्सिंग सुरू झालेलं होतं. दोघांनी पण उघडून आपले आपले वॉचेस बघून घेतले, हेच आहे की नाही कन्फर्म केलं आणि त्यानंतर आम्ही तिथून वापसीचा रस्ता पकडला. तुम्हाला खोटं वाटेल, पण आम्हाला जायचं होतं फक्त 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरसाठी लागणार होते आम्हाला जवळपास 45 मिनिटं. ओमकारनी आणि कुशाग्रांनी वॉचेस घालून बघितले, फोटोज पाठवले आपापल्या फॅमिली मेंबर्सला आणि खात्री करून घेतली की ते एक नंबर आहेत. अशा प्रकारे आमचा दिवस आज ट्रॅफिकमधून शॉपिंग बॅग्स घेऊन जाताना संपला.